नमस्कार, मी प्रिया पाटील आणि तुमचं आगरी रॉक्स या माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज बघा, लिंबाचं लोणचं करायला घेतलेलं आहे. आमची ताई लिंबाचं लोणचं खूप छान बनवते ना. आज ही तिचीच रेसिपी आहे. मी तिच्या घरी आलेली आहे. लिंब आहेत ना, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून झाल्यावर लिंब चाळणीवर ठेवले होते 10 ते 12 मिनटासाठी. त्याच्यामुळे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते पूर्ण निघून गेलं. त्यानंतर सुती फडक्याने लिंब सर्व आम्ही पुसून घेत आहोत. आता सर्व लिंब आहेत ना व्यवस्थित असे पुसून घ्यायचे आहेत. थोडंसुद्धा त्याला पाणी ठेवायचं नाही आहे, नाहीतर मग लोणच्याला आपल्या बुरशी उठते. सर्व लिंब पुसून झाल्यावर मग आम्ही आहे ना प्रत्येक लिंबाच्या अशा फोडी करायला घेतलेल्या आहेत. लिंबाच्या फोडी करताना जो आपला लिंबाचा रस चॉपिंग बोर्डवर पडतो तो पूर्णपणे जमा करायचा आहे. आणि आपण सर्व लिंबू कापून झाल्यावर ज्या भांड्यामध्ये लिंब काढून घेणार आहोत त्यामध्ये परत तो लिंबाचा रस आपण टाकणार. एका लिंबाच्या आहेत ना इथे जवळजवळ 8 फोडी केलेल्या आहेत. लिंबाच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सर्व लिंबाच्या फोडी अगोदर कापून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्यातल्या बिया आपण काढून बाजूला करणार आहोत. आणि या लोणच्यासाठी आज आपण इथे 90 लिंब वापरत आहोत. लिंब सर्व कापून झाल्यावर आता त्यातल्या आहे ना आम्ही बिया काढायला घेतलेल्या आहेत. कारण आहे ना बिया जर का त्याच्यामध्ये राहिल्या तर लिंबाला आहे ना एक प्रकारचा कडवटपणा येऊ शकतो. त्याच्यामुळे बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत. बिया काढलेल्या ज्या फोडी आहेत त्या मोठ्या भांड्यामध्ये आता काढून घ्यायच्या आहेत. लिंबामध्ये हळद घालायची आहे. हळद इथे आहे ना तुम्ही बघू शकता, मसाल्याचा जो चमचा असतो त्याप्रमाणे जवळजवळ 4 चमचे भरून इथे हळद घातलेली आहे. हळद घालून झाल्यावर आता खड्याचं मीठ घालत आहोत. आणि मिठाचं प्रमाण आहे ना थोडंसं जास्तच ठेवायचं आहे. मिठाचं प्रमाण जास्त घातल्यामुळे लोणचं आपलं टिकायला जास्त दिवस मदत होते. लिंबाच्या फोडी, हळद आणि खड्यांचं मीठ पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं आहे एकमेकांमध्ये. आणि वरून आहे ना हे आता आपण जे लिंबाच्या फोडींमधला रस होता तो सर्व याच्यामध्ये घालायचा आहे. आणि परत एकदा तो रस आहे ना व्यवस्थित त्या फोडींना लावून घ्यायचा आहे. मस्तपैकी कडक ऊन पडलेला आहे. हळद लावलेल्या या लिंबाच्या फोडी उन्हामध्ये ठेवायच्या आहेत. आणि नंतर आहे ना संध्याकाळी मी या सर्व फोडी आहेत ना काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. आणि ती बरणी 3 ते 4 दिवस आहे ना उन्हामध्ये ठेवायची आहे. चौथ्या दिवशी दुपारनंतर आम्ही आता लोणचं भरायला घेतलेलं आहे. आणि अर्धा लिटर तेल एकदम कडकडीत तापवून घेतलं आणि मग नंतर ते थंड करून घेतलं. आणि या ज्या आपण बरणीमध्ये भरलेल्या हळद लावलेल्या फोडी आहेत त्या आता सर्व एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. या लिंबाच्या लोणच्यासाठी आपण केप्रचा लिंबू लोणचे मसाला वापरणार आहोत. आणि हे पॅकेट आहे ना 100 ग्रामचं आहे. हे पूर्णच पॅकेट आपण या लोणच्यामध्ये वापरणार आहोत. आणि यामध्ये हा मसाला घालायच्या अगोदर 400 ग्राम गूळ आपण घालायचा आहे. आणि हे गूळ आपण चिकीचा न वापरता जे आपण साधं पुरणपोळ्यांसाठी वगैरे वापरतो ते आपण इथे घ्यायचं आहे. आणि ते एकदम बारीक कापून घ्यायचं आहे. त्यामुळे ते लोणच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं. 100 ग्राम साखर घातलेली आहे. लोणच्याला तिखटपणा येण्यासाठी चवीनुसार यामध्ये मिरची पावडर घातलेली आहे. हा केप्रचा 100 ग्राम लिंबू लोणचे मसाला घालायचा आहे सर्व. आणि परत एकदा आपण यामध्ये खड्यांचं मीठ इथे घातलेलं आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि सर्व आता घालून झाल्यावर आहे ना हाताने पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत लिंबाच्या फोडीला. आता सर्वात शेवटी आपण जे गरम करून थंड करून घेतलेलं जे तेल आहे ते सर्व यामध्ये घालायचं आहे. लिंबाच्या फोडी पूर्णपणे बुडवून
वरपर्यंत तेल येईपर्यंत आपल्याला तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे. सर्व लिंबाच्या फोडींना मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता आहे ना, ज्या बरणीमध्ये आपण हळद लावून लिंबाच्या फोडी ठेवल्या होत्या त्याच बरणीमध्ये आता मी लिंबाचा लोणचा भरून घेत आहे. बरणीमध्ये सर्व लोणचं भरून झाल्यावर जे एक्स्ट्रा बाजूला तेल किंवा मसाला पडलेला असतो तो पूर्ण पुसून घ्यायचा आहे, नाहीतर मग त्याला बुरशी उठू शकते. लोणचं व्यवस्थित भरून झाल्यावर ती बरणी आहे ना झाकण लावून घट्ट आपण 7 ते 8 दिवसासाठी लोणचं मुरत ठेवायचं आहे. 8 दिवसानंतर खाण्यासाठी तयार झालेलं आहे आपलं आंबट, तिखट आणि गोड चवीचं लिंबाचं लोणचं. प्रीतीताईच्या नवीन चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्या चॅनललासुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.